आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत धर्मनाथ बीजे निमित्त संगीतमय नवनाथ चरित्र कथा व पारायण सोहळ्याचं आयोजन। चंद्र सूर्य असेपर्यंत हा सोहळा अखंडपणे चालेल। हरिभक्त पारायण अभिजित महाराज गिरे यांचं स्पष्टीकरण। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील गणपती माळा येथे नवनाथ भक्तांनी मोठ्या भक्तिभावानं धर्मनाथ बीजे निमित्त भव्य संगीतमय नवनाथ चरित्र कथा व पारायण सोहळ्याचं आयोजन केलं आहे। हा सोहळा मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी प्रारंभ झाला असून सांगता मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी काल्याच्या कीर्तनानं होणार आहे। महालक्ष्मी माता देवस्थान काकडवाडी तालुका संगमनेर येथील सुप्रसिद्ध संगीत चरित्र कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण अभिजित महाराज गिरी यांचे सुश्राव्य वाणीतून सादर होत आहे। यामध्ये गोरक्षनाथांचा जन्म, मारुती व मच्छिंद्रनाथ, अष्टभैरवांची फजिती, सूर्यवंशीय राजा पाशुपत व मच्छिंद्रनाथ संवाद, मच्छिंद्रनाथांचे सूर्याबरोबर युद्ध, रामचंद्र दर्शन, गोरक्षनाथांची गुरुभक्ती, गणिनाथ जन्म, कानिपनाथ वरप्राप्ती, तसेच जालेंद्रनाथ मैनावती भेट, गोपीचंदाला मैनावतीचा बोध, राजा गोपीचंद वैराग्य, जालेंद्रनाथ पराक्रम, चंपावती उद्धार, तसेच चलो मच्छिंद्रनाथ घोरकाया, गोरक्षनाथ व मीननाथ प्रसंग, पर्वत झाला सोन्याचा, भरतनाथ जन्म कथा, तसेच सुरचन राजाची कथा। यामध्ये भरतरी पिंगला विवाह, भरतरीला अनुग्रह, तसेच भरतरी व पिंगला प्रेमाची कसोटी, चौरंगीनाथ तपश्चर्या, धर्मनाथ जन्म आणि सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी अडबंगीनाथ चरित्र, रेवणनाथ कथा, तसेच नागनाथ कथा, चरपटीनाथ कथा, नागनाथ कथा सत्य आहे, अशा अनेक प्रसंग या ठिकाणी जिवंत देखाव्यातून संपूर्ण प्रेक्षक वर्गासमोर सादर करण्यात येत आहेत। यास उपस्थित भक्तांकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे। अनेक अनोख्या पद्धतीनं प्रसंग जिवंत देखाव्यातून सादर करण्यात आल्यानं उपस्थित प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध होत आहे। या संपूर्ण कार्यक्रमासाठी श्रीगोंदा शहरातील मान्यवरांनी सौजन्य दिले आहे। आम्ही अनेक ठिकाणी कथा सांगतो, परंतु श्रीगोंदा येथील कथा मनावर ठसणारी आहे। सूर्यचंद्र असेपर्यंत अखंडपणे सुरू राहील अशी अपेक्षा द टाइम्स 24 बोलताना हरिभक्त पारायण अभिजित महाराज गिरी यांनी व्यक्त केली। अलख निरंजन आदेश नमो आदेश। आज आपल्या या मायभूमीमध्ये श्रीगोंदा गणपती माळा ठिकाणी चालू असणारा धर्मनाथ बीजे निमित्त सुंदर असा सप्ताह, त्यानिमित्तानं सुंदर अशी संगीत नवनाथ चरित्र कथेचं आयोजन केलेले। अनेकदा कथा करतो आम्ही, पण वातावरण जर पाहिलं तर वातावरण होत नाही कथेचं। पण या सगळे नाथ भक्तांनी अतिशय गोड वातावरण केलं, सुंदर अशी सौव्यवस्था, अन्नदान आणि सगळे ते नाथ भक्त असतील सगळे एका मायेची लेकरं एकत्र येतात आणि सुंदर असा सोहळा पहिल्याच वर्षी एवढा जर थाटामाटा सोहळा होतोय, तर हा सोहळा अजून ज्यावेळेस दुसरं तिसरं वर्ष आहे यापेक्षा अतिशय मोठा थाटामाटा संपन्न होईल। त्या जगतजननी अंबाबाईकडे नवनारायण भगवंताच्या चरणी एकच मागणं मागेल की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सप्ताह, हा सोहळा धर्मनाथ बीज उत्सव असाच चालू राहू दे आणि या सगळ्या लेकरांवरती कृपेचं छत्र उदारावं, एवढंच मागणं नवनारायण भगवंताच्या चरणी। धन्यवाद। व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण सुभाष महाराज आळेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती विशद केली। सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज आणि सद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि या भूमीमध्ये असणारे जे काही सर्व तरुण मुलं आहेत, गेले 5-10 वर्षापासून मच्छिंद्रनाथाला सावरगावला ते प्रत्येक आमुष्याला जात असत आणि 5-6 वर्षापासून प्रत्येक आमुष्याला जात असताना त्यांच्या मनामध्ये भगवंतानं सद्बुद्धी दिली आणि त्यांनी निश्चय केला की धर्मनाथ बीजानिमित्त आणि आज ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांची बीज साजरी होते याच भूमीमध्ये धर्मनाथाची बीज साजरी करायची त्यांचा संकल्प होता की आपल्या श्रीगोंदा तालुक्यात कुठेही धर्मनाथाची बीज साजरी होत नाही, म्हणून त्यांनी
या ठिकाणी सर्व नाथ भक्त एकत्र आले आणि एकत्र आल्याच्या नंतर सर्वांच्या त्या ठिकाणी गाठी घेऊन सगळ्यांची विचारपूस करून आज या ठिकाणी एवढा मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन सर्व नाथ भक्तांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि हा कार्यक्रम 13 जानेवारी 2026 मंगळवार या दिवशी सुरू झाला आणि 20 जानेवारी 2026 या दिवशी सांगता आहे आणि उद्या धर्मनाथाची बीज आहे आणि या आपल्या श्रीगोंदा शहर आणि पंचक्रोशीतील सर्व नाथ भक्त सर्व भाविकांनी भरभरून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि सर्व दानशूरांनी सुद्धा या ठिकाणी अगदी मोठ्या सरळ हाताने या ठिकाणी दान केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आणि हा काढलेला जो या ठिकाणी हा जो सभा मंडप आहे एवढा मोठा आमच्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ सुनीताताई खेतमाळीस यांनी एवढा मोठा मंडप या ठिकाणी सर्व नाथ भक्तांना त्या ठिकाणी शब्द टाकल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी कबूल केलं की मी मंडपाचा संपूर्ण खर्च देईन। त्याचप्रमाणे या ठिकाणी कथेसाठी उपस्थित असणारे अभिजित महाराजगिरी संगमनेर यांचा सुद्धा या ठिकाणी जो काही खर्च आहे तो सुद्धा खर्च आमच्या वार्डमध्ये असणारे आमच्या सर्वांचे आवडते लाडके प्रेमाचे उमेदवार आदरणीय सुशील भाऊ कुमार शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी संपूर्ण महाराजांचा या ठिकाणी खर्च त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्याचप्रमाणे सर्व नवीन श्रीगोंदा नगरपालिकेचे निवडून आलेले नगरसेवक असतील सगळ्यांनीच हा या ठिकाणी हातभार लावून हा सगळा कार्यक्रम उचलला। आज रोज या ठिकाणी 1-1 लाख रुपयाची पंगत या ठिकाणी रोज चालू आहे। प्रत्येक नगरसेवकांनी 1-1 पंगत या ठिकाणी घेतलेली आहे आणि हा सगळा उत्सव सगळ्यांनी या ठिकाणी अगदी इतका म्हणजे ना मागे ना पुढे अशा स्वरूपात या ठिकाणी धर्मनाथ बी सोहळा अगदी सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडला आणि कृष्ण हरी। सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 ते 6 वाजता श्री नवनाथ ग्रंथ मिरवणूक होणार आहे। त्याचबरोबर मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी काल्याचं कीर्तन होणार आहे। यास नागरिकांनी व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचं आवाहन यावेळी आयोजकांनी केलं आहे। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।